डोक्यावर भगवा, भर उन्हात बाज टाकून मराठा वनवा. उन्हाळ्यातील भर उन्हात मनोजदादा जरांगे 42 डिग्रीत उपोषणाला बसले. मात्र 450 व्होल्टचे झटके सरकारला बसले. बिनकामाचे सरकारी मंत्री जरांगे पाटलांना चहापाणी विचारत आहेत. खोट्या कारभाराचा हा सर्व पुरावा जगासमोर आला आहे. ढेकळांत उपोषण करू म्हणणाऱ्यांना यातील ढेकळं कळलीत काय? कोणी राजा झाला तरी आपणही राजा होऊ अशी इच्छा ठेवणे गैर नाही. आपण राजा का होत नाही असा द्वेष करणे योग्य नाही. राजा कसा असावा हे भूतानला जाऊन स्पर्धा करणाऱ्यांनी जरूर पाहावे. जरांगे तुम्हाला झेपणार नाही, पेलणार तर नक्कीच नाही. जरांगे होणं तुमच्या तरी शब्दकोशात नाही. आम्ही आरक्षणाला मानत नाही. ज्यांच्या मनगटात जोर आहे लक्ष्मी त्यांचे कोणत्याही रूपात, कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही देशात नेहमी स्वागत करते. लक्ष्मीला पाठ दाखवून पळणाऱ्यांना लक्ष्मी रडवते. मराठा एकत्र येतो आहे म्हणून जरांगे पाटलांना आम्ही समर्थन देऊ शकतो. आरक्षणाऐवजी शेतमालाला रास्त भाव, भूमिपुत्रांना प्राधान्यक्रम, लोकांना काम व महागाई कमी या मागण्या करू शकतो. पण मागायचे कोणाकडे हाच मोठा प्रश्न आहे. जे चोऱ्या करून खुर्चीत बसले त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ होय. चोरांकडे मागावे तर ते चोरीचा सल्ला देतात. मराठ्यांच्या हक्काचे दिवसा ढवळ्या दुसरे फस्त करतात. शहाणपणा मराठ्यांना शिकवतात. जय जरांगे पाटील. तुमच्या उपोषणाला आमचे समर्थन, परंतु तुमच्या आरक्षण मागणीला आमचा विरोध कायम राहील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.